सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन. आतापर्यंत आपण गणपतीचं आणि शारदेचं वर्णन ऐकलं. प्रस्तुत समासात श्री समर्थांनी सद्गुरूंना वंदन केलं आहे. कल्पनातीत आणि अनंत परमात्मा स्वरूप असणारा तोच संतांचा सद्गुरू होय. म्हणूनच दृश्य विश्वातील सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी, जल अशा विशाल वस्तूंचा दाखला सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी कसा थिटा पडतो हे समर्थांनी इथे सुंदर रीतीने समजावलं आहे. सद्गुरु स्तवन. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काळे कळे श्रीराम. न कळे नीती नीती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे श्रीराम. मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी, देव आठवावा ध्याने, तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू श्रीराम. तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे, पळून जाये श्रीराम. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी झाली अनंतरे, पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव, पुसून टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोहो काही, सर्वथा होणार नाही, तैसा गुरुराज संदेही, पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली, तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. परिते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होय श्रीराम. परिस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा न साहे, सद्गुरूसी परिसाची श्रीराम. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंत क्षार, अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम. उपमे म्हणो गगन, तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन, सद्गुरु सगगनाचा श्रीराम. धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती, हीन वसुंधरा श्रीराम. आता उपमावा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणून उपमे उणा दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूपते निश्चळ, जाणार नाही श्रीराम. सद्गुरूसे उपमावे अमृत, तरी अमर धरती मृत्युपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ, अमर करी श्रीराम. सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी, निकामासी न लगती श्रीराम. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत,
तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी छळेना श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक, सद्गुरु पद श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे श्रीराम. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा. श्रीराम श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.